बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच जणांना साजूक तूप आवडतच नाही. त्याचा वास आवडत नाही, त्याची चव आवडत नाही. आणि गोडाचा कोणता पदार्थ आपण जर करायचा ठरवला की त्यामध्ये साजूक तूप हे आलंच. पण आज आपण जी बर्फी करतो आहे त्यामध्ये अजिबात साजूक तूप वापरलेलं नाही आणि शिवाय अगदी मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळेल अशी ही बर्फी आपण आज केलेली आहे. तर बघा, अगदी मऊ झालेली आहे, दिसायलासुद्धा अतिशय देखणी आहे. आपण रुखवतामध्ये सुद्धा ही ठेवू शकतो किंवा घरी आपण मधून मुलांना खायला देण्यासाठी सुद्धा आपण ही बर्फी करून ठेवू शकतो. चला तर मग कशी करायची ती बघूया. तर पहिल्यांदा मी 1 वाटी अगदी बारीक रवा घेतला आहे आणि आता त्यामध्ये आपण वापरतो आहे 1 वाटी अगदी फ्रेश क्रीम, म्हणजेच अगदी दुधावरची ताजी साय. तर तुम्ही 2 दिवसाची सुद्धा फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकता. तर 1 वाटी रव्यासाठी आपण 1 वाटी दुधावरची साय घेतलेली आहे आणि आता ती त्यामध्ये आपण रव्यामध्ये टाकली आणि आता हे सगळं आपण एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता दुधावरची साय जी आपण वापरली तर त्यामध्ये छान अशी खव्याची सुद्धा टेस्ट येते आणि आता आपल्याला तूपसुद्धा वापरण्याची अजिबात गरज नाही. लाडूसुद्धा करताना तुम्ही असं जरी केलं तरीसुद्धा चालेल. ही बर्फीसुद्धा अतिशय टेस्टी आणि खूप मस्त लागते. अजिबात त्यामध्ये तुपाचा फ्लेवर येणार नाही. ज्यांना आवडत नाही त्यांना तर अगदी ही परफेक्ट अशी ही बर्फी आहे. तर आता बघा, रव्यामध्ये ही साय आपण अगदी मस्त मिक्स केली, घट्ट असा गोळा बनला आहे. आता झाकून जवळपास अर्धा ते 1 तासासाठी मी बाजूला ठेवून दिलं आहे. तर जवळपास बघा आता अर्धा तास झाला आहे. तर अशा पद्धतीने रवा बघा चांगला आपला भिजला आहे. तर मस्त दुधाच्या साईमुळे हा रवा जो आहे अगदी मऊ झाला आहे आणि फुगला आहे सुद्धा. हे पहा, अतिशय मस्त असं पहिल्यांदा आपल्याला घट्ट असं हे गोळा वाटत होता, आता अगदी मऊ लुसलुशीत असा हा रवा झाला आहे. आता आपण पहिल्यांदा काय करायचं आहे, गॅसवर मी पातेलं ठेवलं आहे आणि आता त्यामध्ये 1 वाटी साखर घातली आणि आता अर्धी वाटी त्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे, म्हणजे आपल्याला हा पाक करून घ्यायचा आहे. तर मध्यम गॅसवरती आपण आता ही साखर पाण्यामध्ये एकदा विरघळून घ्यायची. तर एकसारखी हलवून आपण हा पाक तयार करायचा आहे. तर एकदा याला उकळी आणायची. तर उकळी आल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा पाक करायचा आहे की एक तारी, अगदी किंचितचा एक तारी, जास्तही कडक पाक करायचा नाही आहे किंवा थोडासा हलका जरी झाला तरी काहीही हरकत नाही. फक्त एकदा साखर आपण विरघळून घेणार आहोत आणि विरघळल्यानंतर 1-2 मिनिट आपण अजून पुन्हा उकळवून घ्यायचा आहे हा पाक, म्हणजेच आपला पाक तयार होतो. आता बघा, साखर पाण्यामध्ये चांगली विरघळली गेलेली आहे. आता जर तुम्हाला साखर जर अशी काळपट वाटत असेल हा पाक, आता ही आपले जो पाक आहे तो अगदी स्वच्छ आहे, पण जर काळपट वाटत असेल, त्यामध्ये मळी आहे असं वाटत असेल, तर त्यामध्ये आपण 1-2 चमचे आपण दूध घालायचं. तर मी तुम्हाला घालून दाखवते. हे बघा, 2 चमचे मी जवळपास दूध त्यामध्ये घातलं आहे आणि आता हा पाक उकळल्यानंतर वर जी साखरेमध्ये जी जर मळी असेल तर ती अगदी लगेच वर येते. आता आपली ही साखर अगदी स्वच्छ आहे त्यामुळे मळी जास्त दिसणार नाही, पण कशा पद्धतीने करायचं हे मी तुम्हाला दाखवते. तर बघा, आता उकळल्यानंतर जर साखरेमध्ये मळी असेल तर वर अगदी काळपटपणा दिसतो. हे पहा, आणि आता आपण असं गाळणीने वरचं जो फेस आहे, काळपट जे फेस दिसतो ना, तर तो असा गाळणीने किंवा चमच्याने काढून घ्यायचा, म्हणजेच हा पाक जो आहे मस्त स्वच्छ होतो. कारण आपली बर्फी जी आहे तर अगदी मस्त पांढरी शुभ्र अशी दिसते, त्यामुळे हा पाक जो आहे तो आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे एकदा. तर आता गाळणीने बघा वरचं काळपट जी मळी आहे ती आपण आता काढून घेतली आणि उकळल्यानंतर आपण 2 ते 3 मिनिट जास्तीत जास्त हा पाक एकदा चांगला उकळवून घ्यायचा आहे आणि नंतर आता चेक करून घ्यायचं. तर चमच्याने बघा, आता असा जर आपण पाक असा चमच्यामध्ये धरला तर शेवटचा जो थेंब आहे तर अगदी थोडासा चिवट किंवा एक तार धरेल अशा पद्धतीचा आपल्याला पाक करायचा आहे. आणि जरी तुमच्याकडून सैल झाला तरी काही हरकत नाही, फक्त जास्तही घट्ट होऊ देऊ नका. तर बघा, आता आपण हाताने सुद्धा चेक करून बघूयात.
तर बघा थोडंसं चमच्यामध्ये पाक घेतला आहे, थोडासा थंड होऊ दिला आणि आता हे पहा, हे बघा अशी तार धरली जाते, हे पहा. तर अशा पद्धतीने एक तार दिसली की आपण आता गॅस बंद करायचा. मी गॅस बंद केला आहे. आता हे पाक आपण उतरवून बाजूला ठेवून देऊयात. आता गॅसवरती मी एक कढई ठेवली. शक्यतो नेरले पॅन घ्या तुम्ही, म्हणजेच हा जो रव्याचं हे जे मिश्रण आहे ते चिकटणार नाही. आणि अगदी मंद गॅसवरती आपल्याला आता हा जो रवा आहे तर तो भाजून घ्यायचा आहे. तर तुम्हाला वाटेल हा अगदी गोळा आहे, तो कसा काय भाजला जाईल. तर बघा आता आपण साय टाकल्यामुळे त्याला अगदी तूप सुटलं जातं, म्हणजेच तेलकट होतो आणि असं थोडंसं हा जो गोळा आहे तो एकदम मोकळा करत करत आपल्याला मंद गॅसवरती हा रवा चांगला भाजून घ्यायचा. आता हा रवा जो आहे तो साईमध्ये एकदा भिजलेला आहे, त्यामुळे आपल्याला पुन्हा भाजण्यासाठी थोडासा वेळ लागणार, पण छान असा आपल्याला खरपूस असा हा रवा भाजून घ्यायचा. रंगही जास्त बदलू द्यायचा नाही, पण खमंग असा हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा. कारण ओलसर जर राहिला रवा तर बर्फी करताना अगदी शिऱ्यासारखी होईल, त्यामुळे आपल्याला हा एक खरपूस भाजून घ्यायचा. तर आता हा जो रवा आहे तो एकदम मोकळा करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 चमचा बेसन पीठ घातलं आहे, म्हणजे थोडंसं त्याला बाइंडिंग येतं. आता बघा मंद गॅसवरती रवा आणि हे बेसन पीठ जे आहे ते आपण आता एकदा भाजून घेऊया. तर तोपर्यंत मी काय केलं आहे, एका मोठं जे ताट आहे त्याला तुपाचं ग्रीसिंग केलं आहे, किंवा तूप आवडत नसेल तर तेलाचं ग्रीसिंग केलं तरीसुद्धा चालेल. तुमच्याकडे चौकोनी ट्रे असेल तरी त्यामध्ये तुम्ही सेट करू शकता बर्फी. तर बघा आता छान असा हा रवा आपल्याला खरपूस आपण भाजून घेतला आहे. त्याला बराच वेळ लागला आहे मंद गॅसवरती, अगदी खमंग वास सुटेपर्यंत हा रवा भाजून झाला आहे. आता त्यामध्ये आपण केलेला पाक जो आहे तो त्यामध्ये टाकायचा आहे सगळा, आणि वेलदोडे पावडर मी टाकलेली आहे अर्धा चमचा, आणि आता हे मिक्स करून घ्यायचं. तर आता हा पण जो रवा आहे पूर्ण घट्ट अगदी गोळा होईपर्यंत आपल्याला गॅसवरती शिजवून घ्यायचा. तर पाकामध्ये आता चांगलं मिक्स करत करत हा घट्ट गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे, म्हणजे बर्फी आहे ना तर ती चांगली सेट होते. तर आता पूर्णतः हा पाक त्यामध्ये आटला गेला पाहिजे. तर आता पाक आपला जरी थोडासा जरी सैल जरी झालेला असेल तरी यामध्ये तो घट्ट आपल्याला करता येतो. तर बघा असंच हलवत आता चांगला असा हा गोळा तयार करून घेऊयात. तर बघा आता हातामध्ये एखादी गोळी घेऊन तुम्ही गोळी जर चांगली बनत असेल घट्ट, तर मग आपलं हे मिश्रण तयार झालं असं समजायचं. तर आता हे बघा आता घट्ट असा गोळा झाला आहे, आणि आता एका त्या ताटामध्ये आपण काढून घेऊया. तर आता तुम्हाला कोणत्या पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे, जाड पातळ आणि कोणत्या साईजमध्ये, तर मी चौकोनी शेपमध्ये हे पसरवून घेते. तर मी वाटीला खालून तूप लावलेलं होतं, तुम्ही तेलही लावू शकता. आणि आता हे चांगलं पसरवून घ्यायचं. तर बघा आता चौकोनी शेपमध्ये मी व्यवस्थित असं पसरवून घेतलं आहे. जर तुम्हाला हे मिश्रण थोडंसं पातळ वाटत असेल आणि मऊ लुसलुशीत अशी ही बर्फी बनवायची असेल तर मग तुम्ही हे फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा. आता चौकोनी शेपमध्ये केल्यानंतर त्यावरती आपण ड्रायफ्रूट्स टाकायचे. मी पिस्त्यांचे काप करून टाकलेत आणि वाटीने ते चांगले दाबून घेते. बघा त्याचा रंगसुद्धा अतिशय सुंदर आलेला आहे. त्यावरती पिस्त्याचे काप बघा खूप सुंदर दिसतात. तर जरीही साजूक तूप आपण वापरलेलं नाही तरीसुद्धा आपण हे गोडाचे पदार्थ असे करू शकतो. तर आता बघा मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, तुम्ही असंही थंड करून घेऊ शकता. आता त्याचे आपण काप करून घ्यायचे. तर तुम्हाला जसे चौकोनी शेपमध्ये किंवा कापण्यांच्या शेपमध्ये आवडत असतील तसे तुम्ही हे बर्फीचा आकार त्याला देऊ शकता. तर आता बघा मी कापण्याचा आकार त्याला देते. तर बघा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर अजूनही छान अशी ही घट्ट होते. आणि जर तुम्हाला अतिशय कडक अगदी घट्ट करायची असेल तर तुम्ही मिश्रण अगदी जास्त वेळ गॅसवर ठेवा आणि कडक असा हा गोळा तयार करून घ्या.
तर बघा आता अगदी चौकोनी मी कडेच्या सुद्धा कडा काढून घेतल्या आहेत, म्हणजे छान अशी ही बर्फीचा आकार आपल्याला देता येतो. तर बघा त्याचा रंगसुद्धा अतिशय सुंदर आला आहे, चवीलासुद्धा भन्नाट लागते ही बर्फी. आपण साजूक तूप न वापरता केलेली आहे तरीसुद्धा अतिशय मस्त. साय वापरल्यामुळे मऊ लुसलुशीत अशी अगदी वयस्कर मंडळींनासुद्धा खाता येईल अशा पद्धतीची ही वडी आपली बनते. हे पहा, आकारसुद्धा त्याचा अतिशय मस्त आलेला आहे, रंगही खूप छान दिसतो आहे, तशीच टेस्टसुद्धा त्याची खूप मस्त लागते. नक्की अशा प्रकारे एकदा तुम्ही ट्राय करून पहा. घरात एखादी तरी व्यक्ती अशी असते की ज्यांना साजूक तूप अजिबात आवडत नाही, तर त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने त्यांना असं करून खाऊ घालू शकता. तर बघा आता आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेऊयात. तर बघा मस्त अशी ही आपली तूप न वापरता, दूध न वापरता अशी ही रव्याची बर्फी आपली तयार झालेली आहे, अगदी छान अशी टेस्टलासुद्धा. तर मी आता तुम्हाला हे हाताने एक बर्फी जी आहे ती तुम्हाला मोडून दाखवते. अगदी सहज अशी ही तुटल्या जाते, तोंडात टाकताच ही विरघळलीसुद्धा जाते. लहान मुलांना, वयस्कर मंडळींनासुद्धा सहज खाता येईल अशी ही बर्फी आपली तयार झाली. तर ही बर्फीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा, आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक